दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मनमाड शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे नागपूर हायकोर्टाने या मतमोजणीला स्थगिती देत 21 डिसेंबर ही नवी तारीख जाहीर केली. या निर्णयावर शहरातील उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसल्या आहेत. काही उमेदवारांनी नागपूर हायकोर्टाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं सांगितलं असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शकतेने पार पडावी यासाठी हा निर्णय योग्य असल्याची भूमिका त्यांनी मांडली. तथापि काही उमेदवारांनी या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली असून मतमोजणी विलंबामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं त्यांनी नमूद केलंय. या संपूर्ण घडामोडींवर मनमाड शहरातील उमेदवार व पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी दक्ष न्यूजच्या प्रतिनिधी रुपाली केदारे यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधला. मतमोजणीच्या नव्या तारखेबाबत उमेदवार काय म्हणाले, त्यांच्या अपेक्षा आणि भावना काय आहेत जाणून घेऊयात. निवडणूक जी आहे आता सध्या चालू तिची मतमोजणी उद्या होणार होती, ती स्थगित करण्यात आलेली आहे. ती 21 डिसेंबर रोजी होणार आहे. यावर आपलं काय मत आहे? आज जो कोर्टाने निर्णय दिलेला आहे तो आज आपण सर्वांना तो मान्य करावाच लागेल. परंतु हा निर्णय होत असताना आज जर कोर्टाने स्थगिती देऊन मतमोजणी जी पुढे ढकलली ही योग्यच आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु ही मतमोजणी ही पूर्ण, कारण आता जर ही मतमोजणी केली तर जे इतर प्रभागावर परत इलेक्शन होणार आहे, ज्या काही प्रभाग जे बाकी राहिले आहेत तर त्यांच्यावरती याचा प्रभाव पडू शकतो. म्हणून कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो आम्हाला सर्वांना मान्य आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही तुम्हाला भेट देते. उद्याचा जो निर्णय केलेला आहे कोर्टाने मतमोजणीचा जो पुढे ढकलण्यात आलेला आहे त्यावर आपण काय बोलाल? तुम्ही एक उमेदवार आहात. ही जी मतमोजणी काही नगरपालिकेच्या तांत्रिक कारणामुळं त्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहे आणि त्यावेळेस त्यांचा निकाल पण त्याच वेळेस लागणार आहे. म्हणून आज होणाऱ्या या निवडणुकांचे निकालसुद्धा त्या निवडणुकांपर्यंत त्या निवडणुकानंतरच त्यांच्याबरोबरच याचं मतमोजणी घेऊन आणि निकाल द्यावा असं कोर्टाने सूचित केलेलं आहे. परंतु हा एकदम निर्णय चुकीचा आहे आणि ह्या ज्या नगरपालिका आहे प्रत्येक वेगवेगळ्या भागातल्या आहे आणि त्या वेगवेगळ्या भागातल्या असल्यामुळं या भागातल्या नगरपालिकांचा निकाल तो वेळेवरच झालेला लागला पाहिजे होता, परंतु तो निकाल राखून ठेवण्याचं काही एक कारण नाही. दिनांक 2-12 डिसेंबर रोजी जे मनमाड नगर परिषदेचं सार्वत्रिक निवडणूक मतदान होत आहे त्याची मतमोजणी ही 3 डिसेंबर रोजी ठेवलेली होती. परंतु अनेक नगरपालिकेमध्ये काही उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले, काही उमेदवार मयत झाले. तर त्या कारणाने काही उमेदवारांनी उच्च न्यायालयामध्ये अपील केले होतं आणि त्या अपीलाच्या माध्यमातून जो निर्णय दिलेला आहे उच्च न्यायालयाने की मतमोजणी स्थगित केलेली आहे 21 तारखेपर्यंत, तर तो निर्णय अत्यंत योग्य आहे. जर 3 तारखेला जर ती मतमोजणी झाली असती आणि मग इतर नगरपालिकेतील जे मतदान आहे त्या मतदानावर त्या मतमोजणीच्या निकालाचा प्रभाव पडला असता मतदानावर आणि तो प्रभाव पडल्यामुळे तो संपूर्ण ती लाट मतदारांची लाट त्या प्रभागात गेली असती. त्यामुळे हा अत्यंत योग्य निर्णय आहे. जोपर्यंत संपूर्ण प्रभागांची नगरपालिका निवडणूक होत नाही तोपर्यंत निवडणूक स्थगित होणं हे कायद्याने आवश्यक होतं आणि ते गरजेचं होतं आणि तो योग्य निर्णय घेतलेला आहे. मला एवढीच निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्यांनी जर आता हे लांबवलेलं आहे कोर्टाने तर त्यांनी 18 दिवसाची जी मतमोजणी आहे आपली त्याच्या पेट्या आहे त्याची त्यांनी जबाबदारी घ्यावी, नाही तर आम्हाला सगळ्यांना तिथे बसू देण्याची परवानगी द्यावी, नाहीतर उद्याच त्यांनी निर्णय द्यावा. कारण की सगळं नियोजन झालेलं असताना एक दुपारपर्यंत आपला निकाल लागून पण जाईल. मग 1 दिवसासाठी 1 दिवसाचा आणि 18 दिवसाचा एका रात्रीतही काही करू शकता हे लोक.
मनमाड शहरात आता सगळ्यांचे लक्ष 21 डिसेंबरकडे लागले आहे. मतपेट्या उघडल्या गेल्यानंतर कोणाला मिळणार जनतेचा कौल हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड.